नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. अवंतिका, ऐश्वर्या, सुमित्रा त्याच रस्त्याने चाललेले असतात. दादा आणि बहिणीची गाडी इथे काय करते म्हणून अवंतिकाला आता विचार पडतो आणि ती पटकन विचारते की ही गाडी इथे काय करते. जानकी सुद्धा तिथे गेलेली असते. जानकी सुद्धा ऋषिकेशला बघून खूप धक्का बसतो. ऋषिकेश ऋषिकेश ओरडत असते. अवंतिका म्हणते, एवढी गर्दी जमा झाली आहे, नेमकी आहे तरी काय, आणि दादा बहिणी एकाच वेळेला इथे काय करताय. अवंतिका म्हणते, उतरून बघायला पाहिजे नेमके काय झालंय, वहिनी आणि दादा एकाच वेळेला इथे काय करताय. ऐश्वर्याच्या लगेच मनामध्ये पाल चुकचुकलेली असते. शर्वरीने मला बाहेर का पाठवलं, काहीतरी जबरदस्त ती करतीये म्हणूनच मला जबरदस्तीने यांना घेऊन बाहेर पाठवलंय, काहीतरी शर्वरीच्या डोक्यात शिस्त. जानकी आता जशी जशी पुढे चालली तसं ऋषिकेशला बघत असते आणि ऋषिकेश आहे हे जेव्हा तिला खात्री पटते तेव्हा जबरदस्त ती घाबरलेली असते. खूप जोर जोरात ऋषिकेश उठा आवाज द्यायला लागते. ऋषिकेशला जेव्हा उठा उठा म्हणते तेव्हा डोकं उचलते. डोक्यातनं इतकं रक्त येत असतं की आता जानकी पूर्ती घाबरून गेलेली असते. तिला काय करावं आणि काही एक सुचत नसतं. यांना एवढं काय झालंय, रक्त कसं येतंय. ऋषिकेश डोळे उघडाना. जानकी आता जोर जोरात रडत असते आणि ऋषिकेशला आवाज देत असते की उठा प्लीज ऋषिकेश उठा. इकडे आता त्या गुंडांनी शर्वरीला फोन लावलेला असतो. लॅपटॉपच्या बॅगचं काय करायचं, आमच्या दाराच्या बाहेर लॅपटॉपची बॅग ठेव आणि गुपचूप निघून जा. तो म्हणतो हो मॅडम. आता शर्वरीने सांगितल्याप्रमाणे ती ऋषिकेशची लॅपटॉपची बॅग असते ती जानकीच्या घराच्या बाहेर ठेवली जाणार असते. शर्वरी म्हणते, जे काही मिळणार आहे ते लॅपटॉपच्या बॅगमध्येच मिळणार आहे. बघू आता लॅपटॉप कधी येतो आणि त्या बॅगमध्ये मला नेमकी काय सापडते. शर्वरी आता वाट बघत असते ते लॅपटॉपची बॅग कधी येते आणि मी कधी काय ते शोधते. इकडे आता जानकी रडत असते. ऋषिकेश उठाना प्लीज प्लीज उठाना म्हणून आरडाओरडा करत असते. जानकी तिथे एकटीच रडत असते. आता ऐश्वर्या, अवंतिका, सुमित्रा तिघीही बाहेर पडलेले असतात आणि त्या गाडीच्या दिशेने म्हणजे जिथे लोक जमले त्या दिशेने त्या चाललेले असतात. नेमकी काय तिथे बघूच या. सुमित्रा जोरात ओरडते, जानकी ऋषिकेशला काय झालंय दादांना. तेव्हा जानकी रडत असते. जानकी म्हणते, काय झालं मला खरंच माहित नाही, मी आत्ता आले तेव्हा यांना या अवस्थेत बघितलं. आणि जानकी आता खूप रडायला लागलेली असते. खरं तर ऐश्वर्याला या तिघींना सुद्धा जबरदस्त धक्का बसतो ऋषिकेशला या अवस्थेत बघून. त्यांनी आता आरडाओरडा केल्यावर मग ऋषिकेशला उचलण्यासाठी मदत केलेली असते आणि ऋषिकेशला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असते. ह्या तिघी सुद्धा रडत असतात आणि ऋषिकेशला असं काय लागलं एवढं किंवा त्याची अवस्था कशी झाली याचा ते विचार करत असतात. ते खूप घाबरलेले असतात. खरं तर जानकीने आता ऋषिकेशला स्वतःच्या गाडीत बसवलेलं असतं आणि ऋषिकेशला आता हॉस्पिटलमध्ये ती घेऊन चाललेली असते. ते का म्हणते, ऋषिकेश दादाच्या गाडीची अवस्था तर एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाहीये, पण नक्की काय झालं असेल, मग रक्त वगैरे कसं वाहतंय. आता मात्र सुमित्रा म्हणते, मला तर काहीच कळत नाहीये खरं तर काय चाललंय आणि काय नाही. सुमित्रा म्हणते, मला खरंच काही कळत नाहीये, पण माझ्या ऋषिकेशची अशी अवस्था का झाली याच्याने तर मला फार भीती वाटते. सुमित्रा आता रडायला लागलेली असते. तोपर्यंत जानकी आता हॉस्पिटलमध्ये निघालेली असते ऋषिकेशला घेऊन तिच्याच गाडीतून. सुमित्रा खूप रडत असते. सुमित्राला फार वाईट वाटत असतं, हे कसं झालं काय झालं म्हणून ती खूप आता रडत असते. का म्हणजे तुम्ही शांत व्हा आई, आधी आपण हॉस्पिटलला जाऊया, ऋषिकेश दादाला ऍडमिट करू, मग काय ते पुढचं बघूया. सुमित्रा म्हणते, हो हो चल आपल्याला जायलाच लागणार आहे. आता जानकीने ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. ती रडत असते, खूप प्रयत्न करत असते की डॉक्टर प्लीज प्लीज ऋषिकेशला काय झालंय बघा, ऋषिकेशची अशी अवस्था काय. आता जानकी म्हणत असते की यांना पटकन हे तेथील लोकांनीही ऋषिकेशला आता पटकन उचललेलं असतं आणि आता ऑपरेशन थिएटरमध्ये चालवलेलं असतं, कारण त्याचं खूप रक्त व्हायला गेलेलं असतं. कालचा जो वॉर्ड बॉय असतो तो सापतो आलेला असतो. तो म्हणतो, जानकी ताई काय रडताय आणि काय झालंय. माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय, खूप रक्त व्हायले आणि ते बेशुद्ध आहे. हे कसं झालं काय झालं हे माहित नाही. तो म्हणतो, अहो पण काहीतरी झालं असेल. ती म्हणते, नाही बेशुद्ध अवस्थेत होते, रस्त्याने चालले तेव्हा ते सापडले, काय झालंय काहीच माहित नाही, फक्त त्यांच्यावर उपचार होणं गरजेचं. की खूप रडत असते. म्हणते, आई यांचं खूप रक्त वाहिलंय, आता काय करायचंय. अगं जानकी पण हे असं कसं झालं. जानकी रडत असते. जानकी म्हणते, नाही आई काहीच माहित नाही, मी यांना शोधायला आले, ते अशी बेशुद्ध अवस्थेत मला सापडले, त्यांची अवस्था कशी आणि काय झाली मला खरंच काही माहित नाहीये. जानकी ते बाजार समितीच्या मीटिंगसाठी मी गेले, पण ऋषिकेश इथे आलेच नाही. तिथे गेल्यावर कळालं, त्यांना शोधण्यासाठी मी परत माघारी आले तर ऋषिकेश अशा अवस्थेत मला सापडले. जानकी म्हणते, खूप वेळा तिथेच मी फोन लावत होते पण त्यांनी फोन उचलला नाही. शेवटी कंटाळून त्यांना शोधण्यासाठी आले तर समोर मला ते अशी बेशुद्ध अवस्थेत दिसले. बाई आई याच्यापेक्षा जास्ती मला काहीच माहित नाही. आता जानकी रडत असते. सुमित्रा रडत असते आणि या दोघींना खूप टेन्शन आले की ऋषिकेश दादाची ही अवस्था कशी झाली अचानक. घरनं तर व्यवस्थित निघाले होते, मग अगदी थोड्या वेळामध्ये ऋषिकेश दादाची अशी अवस्था कशी झाली असेल. आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की नेमकी काय आणि कसं घडलंय. खरं तर टेन्शन बाकीच्यांना आलंय, पण ऐश्वर्याला खात्री असते की हे सगळं शर्वरीने केलंय. शर्वरी इतक्या खालच्या पातळीला नक्कीच जाऊ शकते. आणखी रडून रडून सगळी अवस्था सांगत असते, सगळी परिस्थिती सांगत असते, कशा अवस्थेत ऋषिकेश सापडला, मग काय केलं काय नाही, सगळं सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. जानकी म्हणते, कसं आहे ना, मी अगदी रस्त्याने शोधत चालले, त्यांची गाडी दिसली म्हणून थांबले. गाडीच्या बाजूला खूप माणसांचा घोळका होता, म्हणून मला शंका आली. म्हटलं आपण उतरून बघूच या, काही झालंय का कुणाचं आणि ऋषिकेश कुणाला मदत करताय का. बघते तर काय आई, ऋषिकेश स्वतःच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि खूप खूप रक्त वाहिलंय त्यांचं.
आणि इतकं लागलंय त्यांना की डायरेक्ट ते बेशुद्धच झाले. कोण आहे म्हणून बघते तर काय, मला काय माहिती, माझाच नवरा आई रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, मला फार फार भीती वाटती आई. आता हे सगळ्याच घाबरलेले असतात, पण जानकीचा नवरा असल्यामुळे जानकी जरा जास्त घाबरलेली असते. सुमित्रा तर बिचारी रडत असते, खूप रडत असते. काय झालं कसं झालं त्यांच्यासोबत तिला काही कळत नसतं, बिचारी खूप खूप टेन्शनमध्ये असते. अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही शांत व्हा ना, ऋषिकेश दादाला काही एक होणार नाही आणि ते शुद्धीवर आले की हे कसं काय झालंय ते बरोबर आपल्याला सगळं सांगतील, त्यामुळे तुम्ही रडू नका बरं प्लीज, अजिबात काळजी करू नका, दादांना काहीच होणार नाहीये, रिलॅक्स वहिनी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, दादांना काही होणार नाहीये, शब्द आहे माझा, काही होणार नाहीच आहे. पण त्याला हे झालं तरी कसं, सुमित्रा खूप रडत असते. अवंतिका म्हणते, आई तुम्ही तरी शांत म्हणा, तुम्ही शांत राहिलात तर जानकी बहिणी शांत राहतील ना, तुम्हीच जर अशा रडला तर जानकी बहिणी कशा बऱ्या होतील सांगा बरं. ईश्वराच्या डोक्यात पाल चुकचुकलेली असते, हे सगळं काही शर्वरीने केलं असणार आहे यात काही शंकाच नाहीये. या सगळ्याच्या मागे मास्टर माइंड फक्त आणि फक्त शर्वरीच असू शकते. तिचंच काम आहे, तिला फोन करून एकदा विचारते का असं केलंय म्हणून, मग कळेन आपल्याला ही शर्वरी का आणि कशासाठी इतक्या खालच्या पातळीला उतरली आहे. यांच्यामधून हळूच ऐश्वर्या बाजूला गेलेली असते, तिला आता गुपचूप शर्वरीला फोन लावायचं असतो, हे कुणाचं काम आहे काय काम आहे तिला शोधून काढायचं असतं. म्हणून ऐश्वर्या म्हणते की शर्वरीविषयी बोलल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचं उत्तर मिळणार नाहीये. मग ऐश्वर्या डायरेक्ट आता जरा यांच्यापासून बाजूला जाते. ऐश्वर्या इकडे येते आणि डायरेक्ट आता शर्वरीला फोन लावलेला असतो. शर्वरीला जसा फोन लावते की शर्वरी लगेच फोन उचलते की ऐश्वर्याने मला कशासाठी फोन लावलाय. आता हॅलो शर्वरी, शर्वरी म्हणते बोल ग. अगं ऋषिकेश दादा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सापडले रस्त्याला आणि खूप खूप लागले त्यांना. ऋषिकेश दादाची ही अवस्था कशी झाली ग शर्वरी. ऐश्वर्या म्हणते आय नो, तूच केलंय हे मला माहिती आहे. म्हणजे ऋषिकेश दादांची जी अवस्था आहे त्याला जबाबदार तूच आहे, बरोबर आहे ना ग शर्वरी. तू स्मार्ट आहे ग, तू करेक्ट ओळखलं, मीच त्याला या अवस्थेत पाठवलंय, मीच त्याला असं मारलंय आणि बेशुद्ध केलाय ग. त्याला बरंच लागलं म्हणतीये, सिरियस वगैरे आहे का, इतकं रक्त व्हायला गेलंय त्याचं की आता पुढचं काय मला माहित नाहीये, फार क्रिटिकल अशी कंडिशन आहे. ऐश्वर्या म्हणते अवघड आहे, ऋषिकेश दादाला फार लागले, म्हणजे फारच क्रिटिकल कंडिशन आहे. लगेच शर्वरी म्हणते ऐक ना, हे सगळं आता जानकी वहिनीने केलंय, जानकी वहिनीने ऋषिकेश दादाला मारण्याचा प्रयत्न केलाय, तू आता सगळ्यांच्या समोर हे सांगायचं ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते काय, शर्वरी म्हणते हो, तू जायचं आणि सगळ्यांना सांगायचं की या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त जानकी वहिनी जबाबदार आहे, तिनेच ऋषिकेश दादाला मारण्याचा प्रयत्न, जानकीनेच हल्ला करायला लावला, जानकीनेच हे सगळं केलं, तर सगळ्यांना सांगून टाक. मी तुला एक माणूस देते, त्या माणसाच्या मदतीने सगळं काही ड्रामा तो अगदी रंगव. तुला एक माणूस देते, तो माणूस सगळ्यांच्या समोर सांगेन की जानकी बहिणीनेच पैसे दिले होते हे सगळं करायला आणि म्हणूनच मी ऋषिकेश दादाला रक्ताच्या थारोळ्यात पाठवलंय, मरणाच्या दारात पाठवलंय, फक्त आणि फक्त जानकी बहिणीने पैसे दिले ना म्हणून मी हे सगळं केलं. ऐश्वर्याला इतका राग आलेला असतो, ती म्हणते ठीक आहे करते मी, तू काय करायचंय ते कर, मी जाते आणि सांगते सगळं हे जानकीनेच केलंय, करते मी, जरा जपून करायला लागणार नाही तर या लोकांना माझ्यावरच संशय यायचा. शर्वरी म्हणते हो हो मी जाते, चल बाय. आता ऐश्वर्या परत आलेली असते फोन ठेवून, आई रडू नका ना, तुम्हाला त्रास होईल, का रडताय तुम्ही, प्लीज आई तुम्ही रडू नका, शांत व्हा ना. ऐश्वर्या म्हणते आपण घरी जाऊया, आता जानकी आहे ना इथे, ती बघेल ऋषिकेश दादाला काय हवं नको ते, आपण कशाला थांबायचं इथे, आई आपण जाऊच या घरी. सुमित्रा म्हणते मी अजिबात घरी येणार नाही, जोपर्यंत माझा ऋषिकेश शुद्धीवर येत नाही, डॉक्टर म्हणतात बरं आहे तोपर्यंत मी इथून हलत नसते, डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही त्याला बरं आहे, त्याला काहीच झालेलं नाहीये, तोपर्यंत मी इथून काय हलत नसते. तुम्हाला जायचंय तुम्ही जा घरी, मी कुठेही येत नसते. ऐश्वर्या म्हणते डॉक्टर आहे ते काय सांगतील ना, तुम्ही कशाला थांबून स्वतःची तब्येत बिघडवताय, घरी जाऊन आराम करा प्लीज आई, चला नका इथे थांबू. तेव्हा आता जानकी म्हणते आई तुम्ही जा, ऐश्वर्या बरोबर बोलतीये, कशाला इथे थांबताय, काय होतंय काय नाही, डॉक्टरांनी काय सांगितलं तर मी तुम्हाला सांगते की लगेच, प्लीज तुम्ही इथे थांबू नका आई, तुम्ही जा घरी आणि आराम करा. जानकी म्हणते आई तुम्ही असे हातपाय गाडे तर कसं चालणार, तुम्ही स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे, तुम्ही स्ट्रॉंग राहा, मग बाकी सगळं व्यवस्थित होणार, तुम्ही जा बरं आई, काय होतंय काय नाही इथलची अपडेट मी देत राहीन तुम्हाला, अजिबात तुम्ही काळजी करू नका, प्लीज तुम्ही घरी जा आणि ऋषिकेशच्या बरोबर राहा, ऋषिकेशच्या बरोबर मी आहे ना, जे काय होईल ते मी सांगते तुम्हाला. अगं पण जानकी आई तुम्ही ऐका, इथे राहिलं तर तुमची तब्येत अजून बिघडून जाणार आणि तुमची तब्येत बिघडली तर तुमच्याकडे बघायचंय की ऋषिकेशकडे बघायचंय, प्लीज. म्हणते जे काय होणार आहे ते लगेच लगेच मला फोन करून सांगा, तू जे होणार आहे ते एका मिनिटात मला फोन करून सांगितलं पाहिजे. हो आई मी सगळं काही तुम्हाला सांगते, तुम्ही जाऊन घरी आराम करा बरं प्लीज. आता आई तुम्ही काळजी करू नका, जे काय होतंय मी सांगते म्हणजे सांगते, तुम्ही जा बरं घरी. ऐश्वर्या म्हणते आई मी अगदी 2 मिनिटात आले. अवंतिका येते का ग माझ्याबरोबर जरा 2 मिनिटं, जरा साईडला गेलेली असते आणि आता अवंतिकाला म्हणते की तू पण माझ्याबरोबर ये साईडला, 2 मिनिटं जरा काम आहे. डॉक्टर आलेले असतात. जानकी आता खूप प्रश्न विचारते, बरं आहे का, रक्त व्हायचं थांबलंय का, ते कसे आहेत, ते लवकर बरे होतील ना, डॉक्टर त्यांची ही अवस्था कशामुळे झाली असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते बरे होतील ना डॉक्टर, रक्त व्हायचं थांबलंय का हो सगळ्यात आधी. आता जानकी खूप पॅनिक झालेली असते. डॉक्टर म्हणतात हे बघा प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा आधी, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो, तुम्ही जरा शांत होता का, ऋषिकेशची अवस्था कशी आहे ना डॉक्टर ते सांगा. जानकी रडत असते आणि डॉक्टरांना खूप सारे प्रश्न एका वेळेला विचारत असते.
डॉक्टर म्हणतात जरा तुम्ही शांत व्हा, मी सगळं तुम्हाला सांगतोय, तुम्ही आधी शांत व्हा, मग मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो, प्लीज तुम्ही जरा डोंट वरी अजिबात तुम्ही काळजी करू नका. सुदैवानं ऋषिकेश वाचलेत, रक्त व्हायचं सुद्धा थांबलंय आणि डोळा तर अगदी थोड्यावरून वाचलाय. 6 टाके पडले, 6. आता मात्र जानकी खूप घाबरलेली असते. ऋषिकेशला रिकवर व्हायला थोडा वेळ लागणार, पण जबरदस्त मार लागल्यामुळे खूप अशी अवघड अवस्था होती. पण आता सध्या ऋषिकेश ठीक आहे. ऐश्वर्या म्हणते अवंतिका मोठ्या पेचात अडकली मी, मला काय करू आणि काय नाही काहीही कळत नाही. अवंतिका म्हणते ऐश्वर्या काय झाले जरा सांगतेस का? ऐश्वर्या म्हणते शर्वरी फार अवघड अवस्था आहे, ती शर्वरी मला आता अडकवण्याचा प्रयत्न करते. आता मात्र शर्वरीला मी विचारलं की ऋषिकेश दादाच्या या अवस्थेला तू जबाबदार आहे का? तेव्हा त्या शर्वरीने हो असं तोंडावर सांगितलं अवंतिका की मीच ऋषिकेश दादाची अशी अवस्था केली आणि मीच जबाबदार आहे त्याच्या सगळ्या अवस्थेला. शर्वरी असं करू शकते? ऐश्वर्या म्हणतो हो, यापेक्षाही घाणेरडं कृत्य करू शकते. फार थडकला असे ती शर्वरी. आणि शर्वरीने मला तुम्हाला घरातून बाहेर काढायला लावलं होतं, त्यावेळेला मला कळालंच नाही ती घरातून का बाहेर काढायला लावतीये, पण तिला संशय येऊ नये म्हणून तर मी घरातून बाहेर काढलं होतं. पण ऋषिकेश दादाची ही अवस्था बघितल्यावर मला संशय नाही, खात्री पटली की या मागे शर्वरी. म्हणून तिला फोन लावून विचारलं की ऋषिकेश दादाच्या या अवस्थेमागे तू आहेस का? तर ती हो म्हणाली ग. आणि खरंच मला धक्का बसला, धक्का, जबरदस्त असा धक्का. अवंतिका म्हणते तू काय बोलतेस ऐश्वर्या, तुला कळतंय का? हो अवंतिका, तुला जे सांगतेय तुझे ऐकते ते अगदी बरोबर आहे हे, आणि असंच म्हटली ती. याच्यानंतर ती हो तर म्हणालीच, पण पुढे काय केले ऐक तर. मी सगळ्यांना सांगायचंय की ऋषिकेश दादाच्या या अवस्थेला जानकी जबाबदार आहे, जानकीनेच ऋषिकेश दादाची ही अवस्था केली असं मी सगळ्यांना सांगायचंय, असं तिने मला धमकी दिली. ते त्या गुंड कोणीतरी पाठवणारे आणि ते गुंड सांगणारे की जानकीने पैसे दिले आणि म्हणून ऋषिकेशला एवढं मारलंय आम्ही. ऋषिकेश दादाच्या या अवस्थेमागे जानकीच कारणीभूत आहे असं सांगायचं सगळ्यांना, म्हणून तिने मला असं सांगितलंय की आता सगळ्यांच्या समोर ड्रामा करायचा आणि जानकी या अवस्थेला जबाबदार आहे असं सांगायचंय. अवंतिका म्हणते इतकी नीच पातळी कशी गाठू शकते की ती, मला तेच कळत नाहीये तिला नेमकी काय साध्य करायचं. ऐश्वर्या म्हणते मला कळतच नाही अवंतिका, मी काय करू कसं करू, आणि हे सगळं जानकीने करायला लावलं हे कसं तुमच्या समोर आणू, हे चुकीचं आहे आणि हे मला तुमच्या समोर आणायचं नाहीच आहे, मग ती का असं करायला लावते मला. ऐश्वर्या म्हणते अवंतिका मी जे हे वागले नाही तर शर्वरीला लगेच कळेन की मी नाटक करतेय, खोटं वागतेय, तिच्याबरोबर मी नाहीच आहे, ही सगळं नाटक चाललंय वगैरे वगैरे. त्यामुळे मला कळतच नाहीये आता शर्वरीच्या या नाटकात मी साथ देऊ की मी खरं काय ते सांगून टाकूया. मी आता इतकी अडकली ना, मला कळतच नाहीये याच्यातून मी कशी बाहेर येऊ, किंवा शर्वरीला एक्सपोज करायच्या नादात मी अडकत चालली आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. ते का म्हणते आता काय करायचं? ऐश्वर्या म्हणते या सिच्युएशनला तर असंच दिसतंय, जे काही शर्वरीने सांगितलंय ते मला करावं लागणार, म्हणजे पुढे ड्रामा जाणार आणि एक्झॅक्टली शर्वरीच्या मनात काय ना आपल्याला कळेल. त्या लोकांना मला तसंच सांगावं लागणार आहे की एक्झॅक्टली असं असं घडतंय बॉ आणि असं असं चाललंय, त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. तू जानकीला या सगळ्याची कल्पना दे अवंतिका, कारण मला हे सगळ्यांना सांगायला लागणार आहे. जानकीला कळालं अचानक तिला धक्का बसेल, त्यामुळे जानकीला आधीच सांगून ठेव की असं असं होणार आहे, त्यामुळे जानकी जरा रिलॅक्स राहील, तिला धक्का बसणार नाही किंवा या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे लक्षात येईल. अवंतिका म्हणते ऐश्वर्या तू काळजी करू नको, मी बहिणींशी बोलते, डोंट वरी, रिलॅक्स. आता लॅपटॉपची बॅग जी असते ती हाती लागलेली असते शर्वरीच्या. केसचा लॅपटॉप जो असतो तिने घेतलेला असतो आणि पेनड्राईव्ह सुद्धा सापडलेलं असतं. तर लॅपटॉप ओपन करते आणि आता नेमकी लॅपटॉपमध्ये ऋषिकेश दादाने काय बघितलं आणि माझ्यावर का आरोप केले हे ती शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र खूप अवघड सिच्युएशन झालेली असते. ऋषिकेशचा लॅपटॉप, ऋषिकेशचा मोबाईल, ऋषिकेशचं पेन ड्राईव्ह सगळं काही आता शर्वरीच्या ताब्यात असतं आणि सगळंच काही तिला एकंदरीत मिळालेलं असतं. आणि शर्वरी आता जराही थांबत नाही, लगेच त्या लॅपटॉपमध्ये काय असं सापडलं आणि ऋषिकेश दादा काय एवढा चिडला ते बघण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरं ते बघता बघता हिला धक्का बसलेला असतो, हिच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. CCTV फुटेज सापडलेलं असतं हॉस्पिटलमधलं. नानांना जेव्हा मारण्यासाठी ती गेलेली असते तोंड वगैरे झाकून, ते CCTV फुटेज ऋषिकेशच्या हाती लागलेलं असतं आणि म्हणून ऋषिकेशने तिला असे प्रश्न विचारले. आता सगळंच चित्र शर्वरीच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि सगळेच प्रश्न क्लिअर झालेले असतात की म्हणूनच असं असं झालंय आणि ऋषिकेश दादा एवढ्या घाईघाईने माझ्याशी बोलायला आला होता. ती म्हणते आता काय करता? मात्र शर्वरी लगेच त्या लोकांना फोन लावते आणि हॉस्पिटलमधल्या CCTV फुटेजचा अख्खा डेटा डिलीट करून टाकायचा आणि परत तो कोणाच्या हातात आला नाही पाहिजे. इकडचं जे पेनड्राईव्हमध्ये असतं तेही डिलीट मारणार असते आणि शर्वरीने तिच्या माणसालाही सांगितलेलं असतं की अख्खा डेटा डिलीट मारून टाकायचा, जेणेकरून जानकी परत काही प्रूव्ह करायला जाणार तर काहीच हाताला लागणार. डिस्क तीच क्रॅक करून टाक असं म्हणायला लागलेली असते ती आता, कारण मी जर परत अडकले तर अवघड होऊन बसायचं. त्यामुळे शर्वरी पूर्ण तयारी करत असते. लगेच हॉस्पिटलमध्ये फोन लावून सगळं डिलीट कर असं सांगितलेलं. लगेचच्या लगेच उडव, जे हवंय तेवढं ठेव, बाकी सगळं उडव. शर्वरीने सांगितलेलं असं आणि तो माणूस लगेच उडवणार असतो. हॉस्पिटलमधले माणसं सुद्धा हिने मॅनेज केलेले असतात. ती म्हणते लगेचच्या लगेच घडलं पाहिजे, काहीच पुरावा राहिला नाही पाहिजे, जर काही राहिलं तर माझ्याशी गाठेल, लक्षात ठेव. ऋषिकेशच्या लॅपटॉपमधलं सगळं तर काही तिने डिलीट वगैरे करून टाकलेलं असतं, तिकडे त्या माणसालाही डिलीट करायला लावलेलं असतं. म्हणजे शर्वरी पुन्हा एकदा परत सुखरूप सुटलेली असते.
तिच्या हातात आता सगळं काही असतं. ती आता परत यांना वेड्यात काढणार असते, कारण जो डाटा पॅन्ड्रॉय असतं ते सगळं हिने डिलीट मारून टाकलेलं असतं. आता कोणी कितीही काही प्रयत्न केला तरी शर्वरीने नानांना मारलं हे प्रूव्ह करू शकत नाही. सगळं हिने अगदी पुरावा जो असतो तो नष्ट करून टाकलेला असतो. शर्वरी फार हुशार असते आणि सगळं शांततेने काम करत असते. शर्वरी म्हणते, ही जानकी एवढी हात धुवून माझ्या मागे का लागली मला कळतच नाहीये. नेमकी मी तिचं काय असं बिघडवलंय की एवढी माझ्या माघारी लागली. ती तिला अजिबातच काही कळत नाहीये. किती जरी सोड म्हटलं तरी ती माझा पिच्छा का सोडत नाहीये ना. खरं तर मला याचाच प्रश्न पडला. काय करायचंय ना ते कर तू जानकी. मी घाबरत नसतो म्हणजे नसतो. मी घाबरणार नाही. तुला काय करायचंय ना जानकी तू कर. ही शर्वरी काय चीज आहे ना जानकी तुला माहितीच नाहीये ग. जानकी या शर्वरीला हलक्यात घेत होती ना, या पुराव्याच्या जीवावर उडत होती ना. आता उड ना, किती उडते बघतेच. स्वतःच्या नवऱ्याचा जीव धोक्यात गेलाय ना, आता काय पुराव्याच्या जीवावर उडतीस ग जानकी. तू शर्वरीला ओळखीच नाहीये ग. शर्वरी म्हणते, पुरावाच डिलीट करून टाकलाय ना इकडचा ना तिकडचा, कुठेच आता पुरावा नाहीये. शोध जानकी, पुरावे शोधत राहा. मी नष्ट करत राहणार. मी काही केलंय म्हणून तू कधीच सिद्ध करू शकत नाही. शर्वरी पुढे तू हरणार म्हणजे हरणार. शर्वरीच्या पुढे तू जाऊ शकत नाहीये जानकी, आणि तू हे मान्य कर ग. शर्वरीच्या पुढे जानकीचा कधीच निभाव लागू शकत नाही, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. काही झालं तरी शर्वरी जिंकणार म्हणजे जिंकणार, आणि तू हरणार म्हणजे हरणारच. मी तुला कधी जिंकूच देणार नाही. आता ऋषिकेशला रूम मध्ये शिफ्ट केलेलं असतं. सुमित्रा त्याच्याजवळ बसलेली असते आणि खूप खूप ती काळजी करत असते. जानकी असं कसं झालं ग, ऋषिकेशची ही अवस्था कशी झाली ग. आता ती एक आईच्या याने खूप काळजी करत असते, रडत असते. ऋषिकेशवरही तेवढंच प्रेम करत असते. त्यामुळे तिच्या मुलाला काहीतरी झालंय, त्यामुळे सुमित्राला खूप वाईट वाटलेलं असतं. जानकी आता सुमित्राच्या बाजूने उभी असते. जानकी, हे सगळं कसं घडलं असेल ग. गाडीला अपघात झाला तर गाडीला काहीच झालेलं नाहीये. मग ऋषिकेशची अचानक कशी अवस्था कशी झाली. रस्त्यावर कोणी उडवलं तर रस्त्यावर उडवलं अशी सुद्धा त्याची अवस्था नाहीये, काहीतरी वेगळंच आहे. मग जानकी, हे सगळं ऋषिकेशच्या बाबतीत कसं आणि काय घडलं, किंवा ऋषिकेश का अशा अवस्थेत आहे हे आपल्याला कसं कळणार आहे ग. जानकीला काहीच कळत नसतं आईंच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ, आणि सुमित्राला मात्र खूप सारे प्रश्न पडलेले असतात ऋषिकेशच्या या बाबतीत. गाडीचं काहीच नुकसान नाहीये, मग ऋषिकेश एवढा जखमी कसा झालाय. आता ऐश्वर्या आलेली असते पळत. कसं आहे ना आई, गुंडांनी हमला केलाय ऋषिकेशवर, गुंडांनी मारलंय त्याला. की आता बघतच राहिलेली असते की ऐश्वर्या काय सांगते. गुंडांनी मारलंय ऋषिकेशला, आणि ऋषिकेशच्या अवस्थेला गुंड जबाबदार. ऋषिकेशला गुंड का मारतील. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू काय बोलते, तुला कळतंय का. दादांचं तोंड बंद करायला गुंडांनी दादांना मारलंय, की जेणेकरून दादा परत तोंड उघडूच नाही आणि काही पुरावा कोणाच्या हाताला लागूच नाही. जानकी म्हणते, ऐश्वर्या तुला काय बोलायचं जरा स्पष्ट बोलतीस का. मित्र म्हणते, ऐश्वर्या तू काय बोलती, तुला तरी कळतंय का. आई बरोबर आहे ना, तेच बोलती मी. दादांना गुंडांनीच मारलंय आणि गुंडांनीच दादांची ही अवस्था केली. ऋषिकेश दादाच्या बाबतीत ज्यांनी कोणी केलंय तो गुन्हेगार तुमच्या समोर आहे. दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या समोरच तो गुन्हेगार आहे. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या तू डोक्यावर पडलीस काय ग, काय बोलतीस, तुला तरी कळतंय का. ऋषिकेशला मारणारा माणूस आपल्यामध्येच कसा असू शकतोय. अगं ऐश्वर्या, इकडून तिकडून फिरून फिरून गोल गोल बोलण्यापेक्षा काय आहे ना एक्झॅक्टली जरा स्पष्ट बोलतीस का. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या शुद्धीत आहेस का ग तू, काय बोलतीये काय वागतीयस, की तुझी खरंच डोक्यावर पडलीये, तुला कळतच नाहीये तू काय वागतीये काय बोलतीये. अवंतिका चांगली शुद्धीत आणि म्हणूनच व्यवस्थित बोलली मी, कळतंय का तुला मी काय बोलतीये ना, जरा लक्षात घे. सगळं काही जानकी बहिणीने केले. अवंतिका चिडते आणि म्हणते, तोंडाला इंते बोलायची गरज नाहीये, आत्ताच सांगते ऐश्वर्या, आणि जानकी बहिणीवर तर आरोप करायचाच नाही. ऐश्वर्या तुला काय कळतंय का. जानकी आता बोलायला लागलेली असते. ऋषिकेशची अवस्था काय ते तरी बघ आणि मग आरोप लाव ग. उगाच बोलायचे म्हणून बोलू नको ऐश्वर्या प्लीज. की म्हणते, मी इथेच थांबणार आहे. ऋषिकेश पासून मी कुठेच जाणार नाहीये, अजिबात कुठे हलणार नाहीये. सुमित्रा म्हणते, मी सुद्धा इथेच थांबणार, मी सुद्धा कुठे जात नसते. म्हणते, आई असं काय बोलताय, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का. मी आहे ना, मी घेईन ना ऋषिकेशची काळजी, तुम्ही कशाला काही काळजी करताय. नाही, मी ऋषिकेशला सोडून कुठेही जात नसते. ऋषिकेशला काही झालं तर मी काय करू, त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही, आणि मी इथून कुठे काही जात नसते, मी इथेच थांबणार आहे. ऋषिकेशला का करेल आई, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय काय. ऋषिकेशला काही व्हावं असं मला कसं वाटेल. माझा नवरा येतो आणि नवऱ्याच्या बाबतीत असं कसा विचार करेल. सुमित्रा म्हणते, खरं तर आहे ना, या सिच्युएशनमध्ये कुणावरच काही विश्वास नाहीये मला, तुझ्यावर काय मला कुणावरच विश्वास नाहीये, त्यामुळे मला कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये. ऋषिकेश माझा नवरा आहे आणि माझ्या हाताने माझ्या कपाळावरचं कुंकू पुसेन का. आई तुम्ही तरी काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत इतकी घाणेरडी वागेन मी. विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज प्लीज. अवंतिका म्हणते, हो जानकी बहिणीवर विश्वास ठेवा. ऐश्वर्या म्हणते, विश्वास न ठेवायला काय झालं. अवंतिका, आईंना चांगलंच माहिती आहे, पैसा आहे ना माणसाकडनं काहीही करून घेऊ शकतो. नवरा असू दे, कुणीही असू दे, पैशापुढे सगळी नाती फिक्की पडतात. आणि एवढ्या कोटीचा जर व्यवहार असेल तर नवरा काय चीज आहे ना, पैसा इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झॅक्टली ऐश्वर्या म्हणते की तेच चाललंय ऋषिकेश दादाच्या बाबतीत. पैशापुढे ऋषिकेश दादा फिके पडले, म्हणूनच ऋषिकेश दादांची इतकी घाणेरडी अवस्था झाली. पण ती का म्हणते, ऐश्वर्या तू तशी आहेस म्हणून सगळे काय तसे वागू शकत नाही. जानकी बहिणी ऋषिकेश दादावर किती प्रेम करते तुला माहितीच आहे ना, मग ती असं कसं वागेन ग, असं कसं बोलतीयस तू. ती म्हणते, अवंतिका राहू दे, नको काही सांगायला जाऊ, आणि उगाच कशाला भांडण करताय माझ्यामुळे तुम्ही. जे काय असेल ते असेल, मी सगळं मॅनेज करेल.
आणि ऋषिकेशच्या अवस्थेला मी जबाबदार नाहीये, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या. खरं तर तुमचा सगळ्यांचा गैरसमज होतोय. पण ऐश्वर्या मात्र एकच गोष्ट सांगण्याच्या मागे लागलेली असते की जी काही अवस्था आहे ऋषिकेशची त्याला फक्त आणि फक्त जानकी जबाबदार आहे, बाकी कोणीच नाही. आता मात्र खूप विश्वास दाखवलाय आई, मला सहन होत नाही. ऐश्वर्या काय बोलती काय नाही त्याच्याने माझ्यावर काही परिणाम होत नाहीये, पण तुम्ही जो अविश्वास दाखवलाय तो मला सहनच होत नाही. मला फार वाईट वाटतंय. आणि आता जानकी अजूनच जोरजोरात रडायला लागलेली असते. म्हणते जानकी मला कशाचंच काही माहित नाहीये, उगाच मला काही शहाणपणा शिकवायला जाऊ नको. ऋषिकेशला धोका होईल असं मी का वागेलो आई? आता जानकीने हे केलं नाही हे सांगण्याचा प्रयत्न करते की ऋषिकेशच्या या अवस्थेला मी जबाबदार नाहीये. सुमित्रा अजिबात ऐकत नसते. माझ्या पोराच्या पुढे मला काहीच दिसत नाही. सुमित्रा म्हणते मला काहीच बोलायचं नाहीये. जानकी एकदम शांत बस. त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या प्लीज. मी थांबते, तुम्ही जा घरी प्लीज. जानकी म्हणते जेव्हा त्याला शुद्ध यायची तेव्हा येणारच आहे, मी थांबते इथे. ऐश्वर्या म्हणते तू कितीही थांबली कितीही काही केलं तरी तू इथे थांबल्याने शुद्ध येणार नाही आणि नसली तरी शुद्ध येणार नाहीये. जेव्हा यायची तेव्हा येणार. त्यामुळे जानकी तू इथून निघून जा. फार काळजी आहे ऋषिकेश दादाची, हे नाटक करू नको जानकी. आम्हाला माहिती आहे तुला कितपत काळजी आहे. जानकी म्हणते आई ऐश्वर्याला विचारा ती का माझ्यावर आरोप करते किंवा ती का असं वागते. मी ऋषिकेशला का मारीन, त्यांना इजा व्हावी जखम व्हावी असं मला का वाटेल? माझा नवरा आहे ना तो, आणि बायको या नात्याने त्याला काही व्हावं असं मला कसं वाटेल? आणि ऐश्वर्या का माझ्यावर बिनबुडाचे आरोप करते मला तेच कळत नाहीये. सगळ्या घराचे हिस्से करा, सगळे पैसे वाटून द्या, सगळ्यांना मोकळं करा, आपल्या जगण्यासाठी सगळे मुक्त होतील. पण नाही, सगळ्यांना घरात पटलं, ऋषिकेश दादाला सुद्धा पटलं, पण आई जानकीला पटलं नव्हतं. तुम्हाला आठवतंय ना, जानकीला हे पटलंच नव्हतं. म्हणूनच जानकीने ऋषिकेश दादाचं तोंड बंद करण्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं असं मला वाटतंय. मित्राला सुद्धा त्याचा वाटा हवा होता, मला हवा होता, आम्हाला सगळ्यांनाच. फक्त जानकीला द्यायचं नव्हतं कुणाला काही. म्हणूनच जानकीने सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलले. दादा जानकीला सांगणार होते की सगळं काही देऊन टाक, जास्त त्याला कोणालाच अडकवून ठेवू नकोस. ऋषिकेश दादाला सुद्धा आता या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं होतं, पण काय जानकीला मुक्त करायचं नव्हतं ना. म्हणून जानकीने ऋषिकेश दादाचं तोंड बंद करण्यासाठी हे केलंय. आई मी अगदी ठामपणे सांगते. तिला ऐश्वर्या का बोलती असं याचा अर्थ कळत नसतो किंवा लागतच नसतो. ती म्हणते ऐश्वर्या असं का बोलते आणि माझ्या विरोधात का जातीये? जानकी म्हणते मला कळतच नाहीये ऐश्वर्या असं का बघ. जानकीच्या हळूहळू लक्षात येतं हे सगळं ऐश्वर्या बोलतीये म्हणजे हा प्लॅनचा भाग आहे शर्वरीच्या. शर्वरी ते गुंड पाठवले आणि ऋषिकेशची ही अवस्था केली. आता मात्र सगळंच पिक्चर जानकीच्या डोक्यामध्ये फिट झालेलं असतं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. ऋषिकेशच्या या अवस्थेला दुसरं तिसरं कुणी नाही तर शर्वरी जबाबदार. मित्र आता आरोप करत असते जानकीवर, माझ्या पोराला जर काय झालं तर मी काय तुला सोडत नसते जानकी, आणि तुझ्यामुळेच त्याची ही अवस्था झाली. सगळा पैसा पैसा करत बसली आणि माझ्या पोराला मरणाच्या दारात पाठवलं. तुम्हाला मान्य? तुम्हाला मित्र म्हणत असते जानकीला की तू असं करू शकते. जानकी म्हणते तुम्हाला मान्य आहे मी करू शकते, तुम्हाला वाटतं ऋषिकेशच्या अवस्थेला मी जबाबदार आहे. सुमित्रा म्हणते तू काहीही करू शकते आणि पैशासाठी माणूस काहीही करू शकतो एवढं तर माहितीच आहे. की निर्दयी मी, मला पैशापेक्षाही प्रिय ऋषिकेश आणि पैशाला कशी महत्व देईन आई मी. घरातली माणसं, ऋषिकेश, माझा संसार महत्वाचा आहे, प्रॉपर्टी नाही. तुम्हाला कधी कळणार आहे आई, प्लीज समजून घ्या. ऐश्वर्या खरं तर तू हे बोलती नाही हे चुकीचं आहे, पण तू मुद्दाम करतीयस हे मला सगळं कळतंय. परत जर माझ्यावर असं काही आरोप लावायला जाशील तर याद राख जानकीची गाठ्या, मी असं काहीच करू शकत नाहीये माझ्या नवऱ्याच्या बाबतीत. त्यामुळे ऐश्वर्या जरा विचार करून बोलायला शिक. तू केलंय ऐश्वर्या, तू. ऐश्वर्या म्हणते मी, हो तूच केलंय ना. तू नाही तर यामागे शर्वरी वंच सुद्धा, हे सुद्धा ठामपणे सांगू शकते. जानकी आता पेटून उठलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते तू आणि शर्वरीनेच माझ्या नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाठवलंय, मी नाही तर तुम्ही दोघे या गोष्टीला जबाबदार आहात. आता सुमित्राला राग आलेला असतो, जानकीचा हात ओढते आणि जानकीच्या मुस्काटात ठेवून देणार. तेवढ्यात काय आता सुमित्राचा हात कोणीतरी पकडलेला असतो आणि जानकी थोडक्यात वाचलेली असते, नाहीतर तिच्या मुस्काटात ठेवून दिलेली असते सुमित्राने. मित्रांनो हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघू. पण तिका आता सांगत असते की हे सगळं ऐश्वर्याला शर्वरीने करायला लावलं आणि तुम्ही हे दादाला मारलंय हे ऐश्वर्याने सांगायचं सगळ्यांच्या समोर, अशी शर्वरीने ऐश्वर्याला धमकी दिली. म्हणून ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर तुमचं नाव घेतीये. आणखी म्हणते शर्वरी वंशांचं डोकं साधं सुद्धा नाहीये, फार पुढचा विचार करता का कसं त्याचं त्यांना माहिती. शर्वरीनेच सगळं काही केलंय, यामध्ये त्यांचाच हात आहे, काहीतरी करायला लागणार आहे. तिला फोन आलेला असतो 1 करोड रुपये दे आणि पुरावा घेऊन जा की शर्वरीने नानांचा खून केलाय. हॅलो हॅलो करता करता फोन बंद झालेला असतो. जानकीला कळतच नाही कोण आहे आणि हे सगळं कोण सांगतं. जानकी म्हणते कदाचित हा शर्वरी वंचांचा डाव असू शकतो, सगळं काही शर्वरी वंचच करत असणार आहे. जानकीच्या लक्षात आलं सगळं शर्वरीने केले आणि ती मुद्दामून माझ्यावर ढकलती. आता 1 करोड रुपये मागितले, हे सुद्धा शर्वरीचाच प्लॅन आहे. जानकी आता बघू शर्वरीला पुरतं ओळखलं, या सगळ्यातून ती कशी बाजूला निघणार आणि कशी सगळ्या याच्यावर मात करू शकते. हा भाग तर इथेच संपतोय. काय आणि कसं होणार किंवा सगळी परिस्थिती कशी हँडल करणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.